स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या मुदतवाढीच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. सोबतच भरती लांबणार का हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपण बोलणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत राहू. विद्यार्थी मित्रांनो, सोबतच आपल्याला मोफत कोणतेही बॅच लावायची गरज नाही, कोणतेही काही विचारायची गरज नाही. आपण त्या ठिकाणी तुम्हाला मोफत तुम्हाला मार्गदर्शन, तुम्हाला प्रिफरन्स देण्यासंदर्भात आपण करणार आहोत. एक लक्षात घ्यायचं आहे, मी कालच एक व्हिडिओ बनवला, आजही व्हिडिओ बनवलेला आहे सकाळी, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जाणीवपूर्वक शासन यामध्ये जागा देण्याच्या संदर्भात असेल किंवा भरती लांबवायची आहे म्हणून हे काम करत आहे का. कारण ही तिसरी वेळ आहे मुदतवाढ देण्याची. तारीख पे तारीख हे चालू आहे. आता असं हळूहळू जर प्रत्येक भरती जर आपण बघितलं तर 1 वर्ष 1.5 वर्षापेक्षा कमी वेळात कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑर्डर दिलेले नाहीत किंवा ती जॉईनिंग झालेले नाहीत. म्हणजे यात जाणीवपूर्वक आपले 2-2 वर्ष ह्या भरतीमध्ये घालवलं जातात. कोणाची पदोन्नती असेल, कोणाचा पगाराचा विषय असेल, हे जे आहे ते याच्याशी काही शासनाला देणं घेणं नाही, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मग पहिल्यांदा 1 तारखेपासून आस्थापनांना जी काही मुदतवाढ आहे, म्हणजे 1 तारखेपासून जे आस्थापनांना जागा अपलोड करण्यासंदर्भातील जी वेळ दिलेली होती, ती हळूहळू करता आता अजून 10 दिवसाची मुदतवाढ ही आज परिपत्रक आलेलं आहे, एक सूचनापत्रक आलेलं आहे. मी तुम्हाला बोललेलो होतो व्हिडिओमध्ये की 5 ते 10 दिवसांची डेट नक्की वाढणार आहे. अजून पुन्हा एकदा सांगून देतो की आजच जरी मुदतवाढीचं पत्र जरी आलं तरी पुन्हा हे 5 दिवसाचे, आता 15 दिवसावरून 10 दिवसावर आले, आता 10 दिवसावरून पुन्हा 5 दिवसावर येतील एवढं नक्की. कारण ज्यांना जागा अपलोड करायच्या किंवा ज्यांना जागा द्यायच्या आहेत ते बरोबर सर्व गोष्टी करून आपले संचमान्यता असेल, रोस्टर क्लिअर करून जागा त्यांनी दिलेल्या आहेत. आणि यात माहिती आहे तुम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आपल्याला कमी पाहायला मिळतात, परंतु खासगीच्या ज्या जागा आहेत, मग नफा मनपा असतील किंवा इतर जे असतील त्यांच्या जागा आपल्याला कमी पाहायला मिळतील. पण खासगी ज्या संस्था आहेत त्यांच्या जागा आपल्याला जास्त पाहायला मिळतात. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला जर भरती करायची असेल किंवा आपल्याला जर शिक्षक पाहिजे असेल तर पवित्र पोर्टल शिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणून पवित्र पोर्टल एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातूनच आपल्याकडे शिक्षक पाहिजे आहेत. नाही तर आपल्या शाळांची जी काही आहेत सध्या असणारं स्टेटस आहे ते स्टेटस घसरू शकतं. कारण म्हणून चांगला क्वालिटीवाले शिक्षक आपल्याला पाहिजे. अशा संस्था ज्या असतील त्या संस्था सुद्धा आपल्याला माहिती आहे, रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी संस्था असेल, अशा ज्या संस्था आपल्याला पाहायच्या असेल तर त्या संस्था आपल्याला कायमस्वरूपी दर वेळेला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी 17 मधली भरती असेल किंवा मग आता 22 मधून झालेली भरती असेल आणि आता सुद्धा येणारी भरती जी चालू आहे ती भरती असेल, या कायमस्वरूपी विदाऊट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या संस्था या ठिकाणी भरती करत असतात. परंतु बॅकडोअरने जी काही शिक्षक भरण्याचा प्रयत्न काहीतरी कारण सांगत होती, असे सर्व जी संस्था आहेत यांना तेच पाहिजे असते की वशिला कुठेतरी 3 लाख 10 लाख नाही तर आता 15-15, 20-20 लाखांचं त्या ठिकाणी पैसे देण्याचे विद्यार्थ्यांचं आजही पवित्र पोर्टल जे काही भरती झालेली आहे 2022 म्हणून, तर त्यांनी 15-15, 20-20 लाख रुपये विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. परंतु हा जो रेट आहे याच्यावरती एक वचक निर्माण झालेला आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, जे 3:1 जे रेशो आपला ठेवलेला आहे. तर ही जी डेट आहे ही पवित्र पोर्टलची डेट नक्कीच जागा वाढणार आहेत आणि जागा सुद्धा जास्त येणार आहेत. आपण 9 ते 10 हजार जागा मी सांगितलेल्या होत्या, तर तेवढ्याच जागा त्या येतीलच. परंतु आता सध्या आकडा जो आहे तो 7 ते 8 हजाराच्या घरात आपल्याला आकडा पाहायला मिळतात. पुन्हा 2 ते 3 हजार जागा ज्या आहेत त्या जास्त यायला पाहिजे. जो व्हिडिओ बनवलेला मी सकाळी भंडारा जिल्हा, अमरावती जिल्हा, गोंदिया जिल्ह्याच्या जागा 1700 पेक्षा जास्त जागा आहेत. तर तशाच जागा जर या 10 दिवसांमध्ये पुन्हा आल्या तर नक्कीच 3 ते 4 हजार जागा या ठिकाणी जास्तीत जास्त वाढतील आणि खरंच 12,000 पेक्षा जास्त जागा आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो कट ऑफ जो आहे ओपन, ओबीसी, एनटीव्ही, जेएनटीचा जो कट ऑफ मी 12 ते 15 हजाराच्या दरम्यानचा सांगितलेला आहे, जुना व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, ज्यामध्ये आपल्याला संधी मिळणार आहे. तर ही जी डेट आहे ती डेट वाढवण्यात आलेली आहे. आता ही डेट 30 तारखेपर्यंत लास्ट होती. 30 तारखेपासून तर 10 जुलैपर्यंत ही डेट वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे 10 दिवस इथून मुदतवाढ मिळालेली आहे. पुन्हा एकदा आताच सांगून देतो की पुन्हा शासन 5 दिवसाची मुदतवाढ नक्की पुढे करणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे मी तुम्हाला आता 10 दिवसापूर्वी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. कारण जाणीवपूर्वक आपल्याला विलंब करायचा आहे आणि ही चौथी वेळ असेल मुदतवाढ करायची. तर शासनाला आपल्याला भरतीमध्ये नक्कीच लवकर या सत्रामध्ये, आता हे सत्र आजपासून सुरू झालेलं आहे शाळेचं, पण या सत्रामध्येच विद्यार्थ्यांना ऑर्डर द्यायला पाहिजे. 2 महिने जे काही उन्हाळ्याच्या सुट्टींमधले होते यामध्ये प्रोसेस होणं अपेक्षित होतं, परंतु अजूनही ती प्रोसेस केलेली नाही हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर यात शासनही, प्रशासनही त्याला जबाबदार आहे.
आणि आपणही तितकेच जबाबदार आहोत की आपण जरी अवेअर असलो तरी पण शासनावरती तुडून पडत आहोत, परंतु शासन मात्र ऐकायला खाली नाही. हे आपल्याला माहिती आहे. सध्या सरकार कोणाची आहे, शासन कोणाचं आहे आणि कोण ऐकायला खाली आहे, कुठलं संविधान काय, काही कोणाला काही देणं घेणं नाही हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून एक लक्षात घ्यायचं आहे की जसं जसं अपडेट येईल तसं तसं अपडेट आपण आपल्या या चॅनलवरती सांगत राहू. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला या भरतीच्या संदर्भात लक्षात घ्यायचं आहे की नक्कीच विलंब लागणार आहे. मग इथून पुढे 3 महिने लागणार आहे. मग अशी मी सांगितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये, आता सुद्धा सांगतोय की 3 महिन्यापेक्षा कमी वेळेत तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही. धन्यवाद.